नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीनं झणझणीत असं मटण रस्सा आणि मटण फ्राय पण, आणि ते पण कांदा आणि टोमॅटोचा अजिबात वापर न करता एकदम गावरान पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता आपलं सुक्कं मटण पण किती छान दिसत आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं का नाही नक्की सांगा हां. तर आता इथे ना आपण काय केलेलं आहे, हे आपलं अर्धा किलो मटण आणलेलं आहे. आता हे सुरुवातीला आपण स्वच्छ करून घेऊया. तर याला केस ती चिटकलेली असतात म्हणून आपण हे ना धुवून घेऊया सुरुवातीला पाण्याने स्वच्छ. तर त्याला पाण्याने धुतलं तरी काही वेळेस केस चिटकलेली राहतात त्याला, मग ते असं हाताने तुम्ही त्याची केस काढू शकता मटणाची. आणि याच्या ना जे टावेलसारखे पीस असतात का, ते पीस चांगले चोळून द्यायचे. ह्याला ना मी टावेलसारखा पीस म्हणत असते. तर हा जरा घाण असं वास पण येतो त्याचा, म्हणून हा स्वच्छ धुवायचा चोळून. आणि परत ज्या आतडीचा भाग असतो ना अशी, तो पण व्यवस्थित स्वच्छ करून धुवायचा. तर तो असा स्वच्छ केला तरी होत नाही, त्याला एक वेगळ्याच प्रकारे स्वच्छ करावा लागतो. कसा तर चला पाहूया आपण. तर मी तो आतडीचा भाग असतो ना तो घेतलाय आणि त्याला ना असं पूर्ण आतून वेज असलेली असतं ना, त्या आतमध्ये ना आता बकऱ्याने चारा खाल्लेलं असतं, ती घाण असते ना त्याच्यात त्याची एक प्रकारची. तर आपण ना त्याच्यात पाणी असं टाकायचं आणि त्याची खालची साईड धरायची आणि त्याला असं फिरवायचं इकडून इकडून. म्हणजे जर काही घाण आहे असते चिटकलेली त्याला, तर ती अशी निघत येते पाण्याने. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता घाण निघाली का नाही आतून. ती अशीच 2-3 वेळेस असंच धुवायचं, म्हणजे ते आतून पण व्यवस्थित साफ होतं. बाहेरून पाण्याने आपण धुतो पण आतली घाण तशीच राहते, म्हणून हे अशा प्रकारे धुवायचं कधी पण. तर मी स्वच्छ करून घेते 2 पाण्याने धुवून, यातलं पाणी काढून घेते आता त्या मटणातलं पण आणि हे पण. तर मी पाणी काढून टाकलं, त्यातलं स्वच्छ धुवून घेतलं. आता आपण ना ह्याला मुरवण्यासाठी ठेवूया. तर त्याच्यासाठी मी धने जिऱ्याची पूड टाकली, एक अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आणि मीठ 1 चमचा भर टाकून. हे अर्धा किलोच मटण आहे म्हणून मिठाचं प्रमाण एवढंच परफेक्ट होतं आहे. मग हे असं त्याला चांगलं हाताने हे करून घेते, चोळून घेते हळद आणि मीठ, आणि हे असंच त्याला मुरवत ठेवूया आपण एक 10 मिनटं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता, पण माझ्याकडे जास्त वेळ नव्हता म्हणून मी फक्त 10 मिनटंच ठेवलं. तर ते आपलं मटण मुरतंय हळद आणि मिठामध्ये, तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. तर आपण कांदा आणि टोमॅटो वापरणार आहोत, त्याच्यामुळे आपण सुक्कं खोबऱ्याचा वापर जास्त करणार आहोत. तर मी हे खोबरं पण भाजून घेणार नाही. तर सुरुवातीला हे सुक्कं खोबरं असंच फिरवून घेऊ, मोठे तुकडे होते त्याच्यामुळे ते फिरवून घेतलं. आता त्याच्यातनं आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर ते टाकून याला बारीक असं ते वाटून घेऊया आपण, पाणी न वापरता. तर आपलं वाटण तयार आहे. आपल्याला एवढं वाटण लागणार नाही, मी जास्त वाटण केलं, ह्यातलं शिल्लकच राहणार आहे थोडंसं. आणि इथे 2-4 तमालपत्र घेतलेली आहेत मी. तर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले. आता आपलं तेल गरम झालं. आता सुरुवातीला आपण मटणला आपल्याला मिठाचं सूप काढायचं आहे. मग त्याच्यासाठी ना त्या तेलाचं प्रमाण पाहू शकता, 1-2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे. तेलाची कॅटलीत असतात ना त्या 2 पळ्यांनी, तर छोटी पळी असते ती. तर तमालपत्र टाकूया. तर जे आपण वाटण करून घेतले त्यातलं थोडंसं वाटण टाकूया. आणि तेलात चांगलं परतून घेऊ आपण ते वाटण. तेलात वाटण चांगलं परतलं की जे आपण मटण ज्याला आपण हळद, मीठ आणि धने जिऱ्याची पूड लावून मुरवत ठेवलं होतं ना, ते मटण टाकायचं, ते चांगलं मिक्स करायचं. आणि आता गॅस बारीक करायचा आणि पाणी लगेच टाकायचं नाही. गॅस बारीक करून ह्याच्यावर झाकण टाकून ह्याला असंच एक 10 मिनटं चांगलं त्याला अंगच्या पाण्यात, म्हणजे ज्याला आपण हळद मीठ लावली ना, तर त्या मिठाचं आणि तेलाचं ते पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच ते थोड्या वेळ शिजून द्यायचं. तसं केलं म्हणजे आपल्या मटणाला खूप चांगली चव येते, टेस्ट येते तशाने. आणि असं पाणी टाकलं की मग ते व्यवस्थित लागत नाही लगेच. तर आता गॅस बारीक केला आहे, झाकण टाकलं आहे आणि 10 मिनटं आपण असं शिजवून द्यायचं त्याला अंगच्याच पाण्यात. आणि वरून 1 ग्लासभर पाणी ना
मी असं ताटात टाकते गरम व्हायला, म्हणजे ते आपलं खालून मटण पण शिजतं आणि वरी त्या वाफेवर हे पाणी पण गरम होतं. आणि नंतर थोड्या वेळाने हेच पाणी नंतर मटण शिजण्यासाठी आपण 10 मिनिटांनी टाकणार आहोत. 10 मिनटं झालेत, वरचं पाणी पण चांगलं कडकडीत गरम झाले आणि आतल्या मटणाला पण चांगलं पाणी सुटले मिठाचा तेलाचं, तुम्ही पाहू शकता. तर मस्त वाफलेलं, पण हे चांगलं त्याला वाफ चांगली भेटली त्याला, पण ते पूर्ण शिजलेलं नसते, त्याला पाण्याची आवश्यकता असतेच. म्हणून आता ना आपण हे जे गरम पाणी ताटातलं आहे ना हे टाकूया. तर एवढ्या अर्धा किलो मटणाला ना हे आपण ताटाचे ग्लासभर पाणी टाकलं तर ना तेवढं पाणी परफेक्ट होते, त्याच्यात आपलं मटण शिजलं जाते. परत वरून पाणी टाकण्याची गरज भासत नाही डबल, पण तरी पण आपण ताटात असं पांढरट होतं ताट ते परत, म्हणून आणखीन त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवायचं शिजताना. ते पाणी नंतर आटून जातं, ते काय राहत नाही पाणी ताटात, पण तरी पण टाकायचं. तर एवढेच पाण्यात आता आपलं मटण शिजलं जातं. आता गॅस बारीक करू, झाकण टाकू आणि ह्याच्यावर आणखीन ग्लासभर पाणी टाकू. आता हे पाणी काय आपल्याला मटणात टाकायचं नाही, तुम्हाला वाटलंच तुम्हाला जर जास्त लोकांसाठी करायचं असेल रस्सा तर तुम्ही टाकू शकता, पण मला तेवढंच पाणी बस झालं. तर मी ते आटून गेलं माझं पाणी आणि बरोबर मला ना 1 तास लागलं पातेल्यात मटण शिजायला. बारीक गॅसवर मी मटण शिजायला ठेवलं आणि दुसरी कामं करून घेतली. तर आपलं मटण शिजलं आहे. मी हाताने पीस एक हे करून पाहायला मऊ झाला आहे चांगला. तर आता मी मिठाचं सूप काढणार आहे. तर खाण्यासाठी आता प्रत्येकाच्या घरच्या आवडी वेगळे राहतात. तर जी मगाशी ती पीस होता ना आपण साफ केलेला आतडीचा, तो तुम्ही मधून कट पण करू शकता, पण मी तसाच ठेवला होता, ते म्हणून जरा लांब दिसत आहे. ते तुम्हाला जर बारीक बारीक त्याचे तुकडे आवडत असेल तर तुम्ही त्याला मधून पण कट करू शकता. तर मी एवढं मिठाचं सूप आणि थोडे पीस काढले. तर आता आपण फ्राय करून घेऊ. तर कढई गॅसवर ठेवली फ्राय करण्यासाठी आणि आपण फ्राय करायचं म्हणून आपण मटणाचे पीस आहेत ना ते पातेल्यातले काढून घेऊया. आणि जे खाली सूप आहे का राहिलेलं त्याचा आपण नंतर तिखट रस्सा करणार आहोत. तर ते पातेल्यात जे आहेत थोडे 2-3 पीस आणि रस्सा, त्याचा आपण तिखट रस्सा करणार आहोत आणि हे पिसांचं सुक्कं करणार आहोत. त्यासाठी इथं काय काय साहित्य घेतले रस्सा करण्यासाठी आणि सुक्कं करण्यासाठी 2 ताटात वेगवेगळे घेतले. तर जे वाटण आपण केलं होतं ना सुक्कं खोबरं, कोथिंबीर, लसूण, अद्रकचं ते वाटण, काळं तिखट, आपलं घरी बनवलेला काळा मसाला, धने जिऱ्याची पूड तर आपण मगाशी टाकलेलीच होती पण आता आणखीन थोडीशी घेतली. परत गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे. कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने जिरे पूड आणि आपलं घरगुती काळं तिखट. तर तुम्ही वाटलंच तर गरम मसाला पण टाकू शकता थोडासा. तर मी आता तेल गरम झालं आहे आपलं, त्यात ते आपण वाटण टाकूया. आपलं वाटण तेलात चांगलं परतलं की नंतर आपण त्याच्यात जे कोरडे मसाले घेतले ते टाकूया. कांदा लसूण मसाला, काळा तिखट, तर आपले पीस शिजताना मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आपण मिठाचं प्रमाण थोडंच घ्यायचं आता. आणि आपले मसाल्यात गाठी असतात ते चांगले हे करून घ्यायच्या, मॅश करून असं मोडून. आणि आपलं फ्राय एकदम असा सुक्का सुक्का होणे म्हणून थोडंसं सूप टाकायचं त्याच्यात. आपण जे आपलं मिठाचं पाणी होतं ना ते थोडंसं टाकायचं त्याच्यात आणि पीस टाकून चांगलं मिक्स करायचं. चांगलं मिक्स झाले. आता आपण गॅस बंद करू आणि आता हे काढून घेऊ आपण. आणि ह्याच कढईतनं थोडंसं पाणी आणखीन गरम करायला ठेवू 1 वाटीभर, कारण आपलं ना ते सूप थोडंसं आहे, 1.5 वाटी आपल्याला रस्सा करायचा आहे तिखट रस्सा. मग त्याच्यासाठी ना मी आणखीन 1 वाटीभर पाणी गरम करायला ठेवणार आहे आपल्याला तिखट रश्श्यासाठी ह्याच कढईत. नंतर हे काढून घेऊन तर आपलं फ्राय तयार आहे, मिठाचं पाणी तयार आहे. आता आपण तिखट रस्सा करूया. तर हे पाणी उकळलं की काढून घेते, कारण आपलं सूप म्हणजे मिठाचं पाणी ना ते थोडंसं रस्सा थोडा जास्त करायचा आहे आपल्याला म्हणून.
तर मी रस्सा करताना आता ती धने जिऱ्याची पूड होती का त्याऐवजी मी गरम मसाला घेतला नंतर, कारण आपण धने जिऱ्याची पूड शिजताना टाकलेली होती. मग आता रश्श्यासाठी आपण गरम मसाला घेतला आहे. तर आपलं आपलं ते लसूण खोबरं आहे ना आपलं, ते चांगलं तेलात परतलं की त्याच्यात कोरडे मसाले टाकू. आपण घरगुती आपलं काळं तिखट, कांदा लसूण मसाला, ही गरम मसाला घेतला आणि ही थोडीशी नंतर धने जिऱ्याची पूड पण थोडी टाकली वरून. आणखीन थोडं मीठ टाकलं. आपण पाण्याचं प्रमाण वाढवलं म्हणून मीठ पण टाकलं. आता हे चांगलं परतलं की याच्यात आपण जे सूप ठेवलेलं आहे का ते टाकूया. आणि बारीक गॅसवर त्याला चांगले 5 मिनटं आपण त्याला उकळी येऊन देऊ. तर आपलं तयार आहे. तुम्ही पाहू शकता ताट, तिखट झणझणीत रस्सा, मिठाचं सूप आणि आपला फ्राय. तर मग कसं वाटली रेसिपी ती नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर टेस्टला तर एकदम छान झालेला आहे, वास पण छान येत आहे आणि एकदम मस्त अशी आपली गावरान पद्धतीने हे मटण झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा.